राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन। आज सकाळी सुमारे 11:30 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर व ग्रामीण भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। संसदमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वर्तनाविरोधात निषेध व्यक्त करत हे आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी आरोप केला की राहुल गांधी यांना संसदेत केवळ वेळ घालवणे पसंत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालून संसदेचे कामकाज तहकूब करण्यात त्यांना आनंद मिळतो। त्यामुळे विरोधी पक्षनेते या पदाची गरिमा कमी होत असल्याचा आरोपही करण्यात आला। तसेच संसदेच्या प्रवेशद्वारावर चहा बिस्किट पार्टी करत गंभीर राष्ट्रीय मुद्द्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यांच्या अशा भूमिकेमुळे देशातील महत्त्वाचे विषय बाजूला पडतात व संसदेच्या अधिवेशनाचा मूल्यवान वेळ वाया जात असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले। या आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र ढोले, भाजप नेते संतोष देशमुख, विजय भालतडक, अंकुश बापू देशमुख, डॉक्टर मोहन बानवले, दीपक शर्मा, राजू सुरवाडे, अंजलीताई जोशी, आरती वैद्य, चेतना खेते, निलेश पवार, रमेश खारोडे, अमर खराटे, अनिल उंबरकर, मंगेश भुसे, विनोद मसने, स्वप्नील शेगुकार, राहुल लाड, सागर बोळे, राजेश जमाव, सचिन माळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव। भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण देशामध्ये राहुल गांधीचं जे लोकशाही विरोधी वर्तन संसदेच्या समोर संसदेमध्ये घडत आहे त्याचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पार्टीने हा निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी शेगावमध्ये आयोजित केलेला आहे। शेगाव शहर भारतीय जनता पार्टी आणि शेगाव शहर ग्रामीण शेगाव भारतीय जनता पार्टी ग्रामीण तर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे। राहुल गांधीचा जर संसदीय त्यांची कार्यप्रणाली जर लक्षात घेतली तर गेल्या 20 वर्षापासून ते संसदेचे सदस्य आहेत, परंतु त्यांची 50% सुद्धा उपस्थिती संसदेत नसते। त्यांच्या संसदीय जीवनात ते विरोधी पक्षनेते असून सुद्धा एवढ्या 20 वर्षात फक्त एकाच विधेयकावर त्यांनी आजपर्यंत 20 वर्षात चर्चा केलेली आहे। संसदेत चर्चा होऊ द्यायची नाही, संसदेचे नियम पाळायचे नाही आणि संसदेच्या त्या मुख्य द्वारावर चहा बिस्किट पार्टी आयोजित करणे हाच त्यांचा एकूण कार्यक्रम दिसतोय। त्यांना या देशातील गॅस सिलेंडरवर चर्चा करायची आहे, परंतु त्या चर्चा करण्यामागे कोणतंच गांभीर्य दिसत नाही। उलट ते संसदेच्या बाहेर त्या गेटवरच चहा बिस्कुट पार्टी करून मागणी करत आहेत। त्यांना लोकशाहीबद्दल कुठलीच आस्था नाही। संसदेत पंतप्रधानांना ते बोलू देत नाहीत, गृहमंत्र्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणतात, एक तासभर पंतप्रधानांच्या भाषणात अडथळे आणतात। अशा या लोकशाही विरोधी काँग्रेस पार्टीचा आणि राहुल गांधीचा निषेध करण्याकरता आज ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहेत। आणि राहुल गांधींनी लोकशाहीच्या मार्गाने आपलं जे पद आहे विरोधी पक्षाचं ते त्यांनी जबाबदारीनं ते निभावलं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आहे।